आता बघायला लागलोय की बायोमेट्रिक प्रोसेस इतकी कडक करायला लागलेत. ते जर आधी केलं असतं तर आतापर्यंत ही वेळच आली नसती. दुबार परीक्षा लागल्यामुळं विद्यार्थ्यांचं खूप नुकसान होणार आहे. कारण पहिल्या वेळेला जो उत्साह असतो तो दुसऱ्या वेळेला विद्यार्थ्यांमध्ये दिसून आला नाही. परंतु एकंदरीत आत्ताची परिस्थिती बघितली तर एनटीएन जी केलेली तयारी आहे ती समाधानकारक वाटते. तर पूर्वी अशी कधी सोय नव्हती. आता हे पहिल्यांदा माझ्यामध्ये सोय बघायला लावली. पोलीस प्रशासन आहे पासून सगळं अतिशय चांगले आणि कडक शिस्तीचं आहे आणि मुलांच्या दृष्टिकोनातून हे आल्हाददायक वातावरणामध्ये होतंय. जो आता पेपर फुटलेला आहे त्याला चांगली कडक शिक्षा द्यायला हवी. परत एक चान्स मिळाला, गोल्डन चान्स मिळाला, इम्प्रूव्ह करायला मिळालं. जे त्यात चुका झालेली ते आता करणार नाही, इम्प्रूव्ह करायला टाइम मिळाला. नमस्कार, मी ऋषिकेश गोळे. आपण पाहताय तरुण भारत. आज आपण दसरा चौकातील श्री साई हायस्कूल ज्युनियर कॉलेजच्या सेंटरवर आलेलो आहे. तर आज इथे 21 जून आहे. आज एनटीए मार्फत नीटच्या परीक्षेचं आज आयोजन या सेंटरवर केलेलं आहे. तर आपण इथल्या लोकांकडून जाणून घेऊया की नीटच्या परीक्षेची कशी प्रकारे व्यवस्था आहे, कशा प्रकारचा अभ्यास झाला आहे. आपण पाहू शकतोय की सुरक्षा यंत्रणेचा पण इंतजाम केला आहे. इथे पण आपण बघतोय पोलीस व्हॅन आलेला आहे. पोलीस व्हॅन आहे. परीक्षेचा कडेकोट बंदोबस्त असा या ठिकाणी केलेला आहे. ह्याच्या आधी एनटीए मार्फत फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय घेतला होता. की आज फेरपरीक्षा इथे पार पडत आहे. आपण जाणून घेऊया की इथल्या लोकांकडून की कशा पद्धतीने इंतजाम केलेला आहे, कशा पद्धतीने इथल्या लोकांचा नीट परीक्षा उत्साहात पार पडेल. आपण जाणून घेऊया. फेरपरीक्षा पुन्हा होते एनटीए मार्फत आणि आज आपण या सेंटरवर आलाय. आता दुसऱ्यांदा परीक्षा देतात तर मुलांना पहिल्या वेळी जास्त बर्डन होतं. दुसऱ्यांदा देतात पण म्हणजे काही जणांचं बरंच नुकसान झालेलं आहे. परत एक्झाम द्यायला पहिल्याच एक्झाम मध्ये काही जणांना चांगले मार्क्स असतील, पेपर फुटीमुळे त्यांचं नुकसानच झालं. आता दुसऱ्यांदा माहित नाही किती मार्क पडतील, कसा पेपर असेल. तर मुलांना म्हणजे आहे, पण परत काही जणांना ज्यांना कमी मार्क होते पहिल्या परीक्षेत, फेरपरीक्षेमध्ये त्यांच्यासाठी संधी असेल म्हणजे आहे. पण फेरपरीक्षेमुळे पुन्हा बर्डन विद्यार्थ्यांवर येत आहे. याबद्दल काय सांग? आता त्यामध्ये विद्यार्थ्यांची चूक नाही आहे ना. एनटीएनं आधीच काळजी घ्यायला पाहिजे होती. जे आता एवढं स्ट्रिक्ट केलंय, एअरफोर्स वापरले पेपर आणण्यासाठी वगैरे, हे आधीच सगळ्या जर दक्षता घेतली असेल तर फेरपरीक्षा घेण्याची वेळ आली नसती. मुलांना पण परत परीक्षा द्यायची गरज नसती पडली. आता या केंद्रावर किती वाजता पेपर आहे? पेपर 2 वाजता चालू होणार आहे. 11 वाजता मुलांना आत घ्यायला चालू केलेलं आहे. तसं कडक म्हणजे वाटतंय की चेकिंग वगैरे होईल, व्यवस्थित होईल पेपर असं वाटतंय सध्या तरी. आपण आता विद्यार्थ्यांच्या पालकांशी संवाद साधणार आहे. काय वाटतंय काका की आज पुन्हा एकदा पेपर फुटीनंतर फेरपरीक्षा होते, याबद्दल आपलं प्रतिक्रिया काय? दुबार परीक्षा लागल्यामुळं विद्यार्थ्यांचं खूप नुकसान होणार आहे. कारण पहिल्या वेळेला जो उत्साह असतो तो दुसऱ्या वेळेला विद्यार्थ्यांमध्ये दिसून आला नाही आणि मध्ये गॅप भरपूर गेल्यामुळे विद्यार्थ्यांवर त्याचा परिणाम झाला. मी पालक म्हणून शासनाला विनंती करतो की अशा पुन्हा वेळा होऊ नये देशामध्ये. कारण 28 लाख विद्यार्थ्यांची नुकसान झाली आणि त्यांचं खूप परिणाम विद्यार्थ्यांच्यावर झालेला आहे. तर असं पुन्हा देशामध्ये अशी वेळ येऊ नये. दुबार परीक्षेमुळे विद्यार्थ्यांवर नक्कीच बर्डन येते. नक्कीच बर्डन येते. कारण मध्ये गॅप भरपूर पडला होता आणि त्याचा परिणाम पूर्ण वर्षभर त्यांनी तयारी केली. त्याची नुकसान भरपूर झाल्यामुळं त्यांना परिणामात समोर जावं लागतंय विद्यार्थ्यांना. शासनानं पण यावेळी वायुदलाचा उपयोग केला. याबद्दल काय वाटतंय? परीक्षा सेफ मध्ये राहील? नक्कीच शासनाने जर पहिल्या टप्प्यात केला असता तर त्याचा फायदा विद्यार्थ्यांना झाला असता. काय वाटतंय की परत एकदा दुबार परीक्षा होते आहे, कशा पद्धतीने परीक्षेला सामोरं जावं? आता जे आम्ही वर्षात करत होतो प्रिपरेशन आमचं, फक्त ते आणि आम्हाला 25 डेज मिळाले. त्याच्यामुळे जरा हेच वाटतंय. पण रिव्हिजनला तेवढे आम्हाला कमी होत, पण आम्ही तेवढं पण करतोय. आता करून इथं पण येणं तर आमच्यासाठी तर डिफिकल्टच आहे. अभ्यासाची तयारी कशी झाली? म्हणजे तसं मला जास्त तास द्यायला लागले. तसं वर्षात आपण जास्त तास एवढे देत नव्हतो. आहे वर्षात आपल्याला तयारी करायला, पण तेवढं आता सगळं आपण विसरून गेलतो. परीक्षा झाली, टेन्शन आपण मिटवलं. पण आता तसं नाही ना. आता आणि परीक्षा पुन्हा झाली, परत ते टेन्शन मध्ये आल्यावर एवढ्या पण मी करणे सोपं नव्हतं. पहिल्यांदा एकदा पेपर दिलाय, परत एकदा द्यायला लागतोय. कसं सामोरं जावं लागतं या पेपर? आता नेमकं समजत नाहीये की लास्ट टाइम जेवढे मार्क्स आलेले तेवढे येणार पण की नाही, की लास्ट वेळेपेक्षा चांगला असणार आहे मार्क्स की काय, कळत नाहीये.
मुलांची तयारी म्हणजे स्टुडंट माझे कॉम्पिटिटर आहेत त्यांची तयारी माझ्यापेक्षा जास्त झाली आहे की ते पण माझ्यासारख्याच झोनमध्ये आहेत की थोडा अभ्यास झालाय थोडा नाही, असं कॉन्फिडन्स नाही आहे, असं झालंय का नाही समजत नाही आहे. त्यामुळं काहीच क्लॅरिटी येत नाहीये की पेपर कसा येणार किंवा कट ऑफ कसा लागणार की काय होणार आहे पुढे. आणि त्यात पण आता मी रिपीटर आहे म्हणजे फर्स्ट ड्रॉप होता माझा, तर जून मध्ये आता पेपर होणार आहे, तर रिझल्ट कधी लागणार आहेत का, मग पुढे सगळे प्रोसिजर होऊन आमचे परत एक वर्ष वाया जाणार का, डिसेंबर पर्यंत वगैरे कॉलेज सुरू होणार का, काहीच समजत नाहीये. सो काही क्लॅरिटी नाहीये. अभ्यासाची तयारी कशी झाली आहे? आज 2 वाजता पेपर आहे, त्याबद्दल अभ्यासाची तयारी कशी? अभ्यासाची तयारी ठीक झाली आहे तशी, म्हणजे वाईट नाहीये, पण लास्ट टाइम जेवढा कॉन्फिडन्स होता तेवढा कॉन्फिडन्स नाहीये यावेळी. पालक म्हणून तुम्ही काय सांगाल की विद्यार्थ्यांनी NTA मार्फत परीक्षा घेतलेली, पहिल्यांदा परीक्षा, परत पेपर फुटी झाली, 2 वर्ष कंटिन्युअस अभ्यास केला असतो आणि ज्या माइंडसेटमध्ये जे सुरुवातीला असतात मुलं की जी रिनीट होते त्यामुळे त्यांचा माइंडसेट एक प्रकारे चेंज झालेला आहे. त्यांना कन्क्ल्युजन झालेलं आहे की बाबा ह्यामधून काय होऊ शकतंय, किंवा आता जरी परीक्षा दिली पुन्हा पेपर फुटणार नाही, नंतर काय याच्या बातम्या येतील हे काही सांगता येत नाही. त्यामुळे जे शासनाने याच्यावरती ना योग्य ते निर्णय घ्यावा. यावेळी जे पेपर आले ते वायुदलामार्फत आलेत, वायुदलाच्या मदतीने आलेत, याबद्दल आपलं म्हणणं काय? जरी पेपर वायुदलाच्या मार्फत जरी आले असले ते देखील ते ह्युमन हँड थ्रूच होते ना, त्यामुळे त्याच्यावरती काही एवढं हे नाही आहे. परंतु एकंदरीत आता जी परिस्थिती बघितली तर NTN जे केलेली तयारी आहे ते समाधानकारक वाटते. पालक म्हणून काय सांगाल की NTA मार्फत पुन्हा एकदा परीक्षा होते पेपर फुटीनंतर, याबद्दल पालक म्हणून आपलं म्हणणं काय? काय निश्चितच आपल्याला बघायला मिळेल की आता ॲक्च्युली पेपर फुटीनंतर की जी ग्रीप होती मुलांना ती ग्रीप मिळालेली नाही आहे. आणि परत 1 महिना अभ्यास आणि त्याच्यानंतरचं परत टेन्शन, म्हणजे रिपीट त्यामुळे इरिटेट मुलं झालेली आहेत. आणि आत्ता जर बघितली आपली परिस्थिती की आत्ता परीक्षेच्या इथलं वातावरण अतिशय चांगलं आणि उत्साही आहे. म्हणजे ही जी काय कॉलेजनं सोय केलेली आहे ही चांगल्या पद्धतीची केलेली आहे आणि कडक अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं ही सोय केलेली आहे. तर मुलांच्यावर हे बर्डन राहिलेलं आहे. आता बघूया की काय त्यातनं विन करतात. NTA मार्फत पुन्हा एकदा पेपर होतात, तर ते वायुदलामार्फत यावेळी झालेत. मागच्या वेळी वायुदलामार्फत मदत नव्हती झाली, तर याबद्दल आपलं म्हणणं काय? नाही, म्हणून तर म्हटलं की प्रशासन आणि बाकीच्या सगळ्या जर गोष्टी बघितल्या तुम्ही तर पूर्वी अशी कधी सोय नव्हती. आता ही पहिल्यांदा माझ्यामध्ये सोय बघायला लावली. पोलीस प्रशासन आहे पासून सगळं अतिशय चांगले आणि कडक शिस्तीचं आहे आणि मुलांच्या दृष्टिकोनातनं हे आल्हादायक वातावरणामध्ये होतंय. त्यामुळे ही अतिशय चांगली गोष्ट आहे. तर कशी विद्यार्थी म्हणून काय भावना आहे तुझी? विद्यार्थी म्हणून काय भावना असं काही हे नाही. खरं टेन्शन आलं होतं की पेपर फुटल्यानंतर आणि पुन्हा पेपर कसा द्यायचा. त्यावेळेला पेपर सोपा होता, मग यानंतर पण पुढचा पेपर सोपा येईल की नाही, अवघड येईल का, असं पण मनात भीती होती. नर्वसपणा तर प्रत्येक पेपरला येते. जरी पेपर सोपा निघाला, पेपर अवघड निघाला. आता बघायला लागलोय की बायोमेट्रिक प्रोसेस इतकी कडक करायला लागलेत. ते जर आधी केलं असतं तर आतापर्यंत ही वेळच आली नसती. ही जी सोय आहे की नाही ही फक्त नावापुरती सोय आहे असं मला वाटते. कारण मागच्या वेळेला तर आमचं जे द न्यू कॉलेजमध्ये माझा नंबर पडला होता तिथं काहीच सोय नव्हती. माझी आई रस्त्यावरती उभी राहून बसली होती तिथं. आता यावेळेला ते फक्त फुटले म्हणून पैसे सुद्धा रिफंड केले, काहीतरी हे केलं, 15 मिनिटं वाढवून दिले. त्यात काहीच हे नाहीये, तथ्यच नाहीये कायच असं मला वाटतं. अभ्यास किती वेळ करायला लागतो नीट परीक्षेला? अभ्यास किती पण केला तर तो कमीच असतोय. त्याला किती तास बसावं त्याला हेच नाहीये, मर्यादाच नाहीये. अभ्यासाची तयारी झाली आहे का आजच्या पेपर? होय, थोडीफार झाली असंच म्हणावं लागेल. कारण त्या ह्याच्यातून पूर्णपणे बाहेर पडताच येत नाहीये. होय, मी फ्रेशर आहे आणि ताण वाढतोय का? प्रेशर यायला लागले भरपूर. भीती वाटते की आता आज कसं होईल. ह्या असं होता कामा नाहीत. पालकांनी एक मुलं असतात, असे पालक आहेत की ज्यांना राबून कष्ट करून त्या मुलांना शिकवायची परिस्थिती नसते तरी सुद्धा ती मुलं शिकवायला घालतात त्यांनी. आणि हे असं जर पेपर फुटला तर त्या पालक लोकांनी काय करायचं. पण यावेळेला असं कडक शिस्त करायला पाहिजे की जो आता पेपर फुटलेला आहे त्याला चांगली कडक शिक्षा द्यायला हवी. पण यावेळी जर शासनानं बघितलं तर वायुदलामार्फत पेपर आलेत, याबद्दल आपलं म्हणणं काय? पैसा खर्च करणे एवढंच आहे ह्याच्यामध्ये तथ्य. पुढे ऑनलाईन करावं. होय, पुढे ऑनलाईन करणं हीच सगळ्यात बेस्ट पर्याय आहे. काय सांगशील, परत एकदा पेपर द्यायला लागतात नीटचे, ह्याच्या आधी पण पेपर फुटी झाली, याबद्दल विद्यार्थी म्हणून तुझी भावना काय?
परत एक चान्स मिळाला, गोल्डन चान्स मिळाला, इम्प्रूव्ह करायला मिळालं. जे त्यात चुका झालेली आहेत, ते आता करणार नाही. इम्प्रूव्ह करायला टाइम मिळाला. पण चुकीचं पण झालं पेपर फुटी, कारण तिथं पण मार्क आले होते. तिथं आता काय होईल आजच्यावर ठरणार सगळं. अभ्यास झाला आजच्या पेपरचा? हो. तुमची काय भावना आहे? सर, खरं वाटते का जे पेपर फुटी झाली हे फार मोठी चूक आहे. कारण बरेचसे विद्यार्थी आत्महत्याही केलेले आहेत. काही विद्यार्थ्यांचे गुण चांगले आले होते, पण आता बघितलं तर ह्या महिन्याभरात मुलांचा पूर्ण स्टडी अशी झाली नाही. जे फ्लो होता मुलांचा अभ्यासाचा तो फ्लो कमी राहिला. आणि तरीसुद्धा पुन्हा परीक्षा घेतली, परंतु ऑनलाईन घेतली असती बरं झालं असतं. पुढे यात त्यांनी सुधारणा करावी. दुसरी गोष्ट म्हणजे पुन्हा पेपरफुटी होऊ नये यासाठी शासनाने काहीतरी दक्ष राहावं. कारण का चांगल्या मुलांची तर नुकसान होतं. जरी मुलगा म्हटला असता आमचा गोल्डन चान्स मिळाला आहे, पण कितपत त्यानं परीक्षेत दिला आणि कितपत आता दबाव आहे त्या मुलांच्यावर. मागचा पेपर कसा होता त्यापेक्षा हा पेपर कसा येईल, काय 2025ची पुनरावृत्ती होईल का, म्हणजे पेपर टफ येण्याचा, ह्याही विचार मुलांच्या मनात भीती आहे. आणि खरोखरच पेपर पुन्हा घेत आहेत ही चांगली गोष्ट आहे. कारण निकाल लागण्यावर त्यांनी निकाल लागण्यावर पेपर घ्यायला ही चांगली गोष्ट आहे. परंतु पुन्हा अशा गोष्टी घडून येत एवढी तिथे मी शासनाला कळकळीची विनंती करतो. धन्यवाद. तुमची काय भावना आहे पालक म्हणून? मुलं पूर्ण दबावखालीच आहेत. पेपर कुठला हे दबावखालीच आहेत. पूर्ण पूर्वी जसा अभ्यास झाला होता ह्या पेपरला तसा अभ्यास झाला नाही. ते टेन्शनमध्येच होते. पूर्वी जसा अभ्यास झाला, अभ्यास मुलं कसं करत होते, आता या महिन्याभरात ते मुलं अभ्यास केले नाहीत. पूर्ण प्रेशर खालीच होते. त्यामुळं मुलं आता तो म्हटलाय चान्स मिळाला म्हणून, खरं आम्हाला माहित आहे त्या मुलांच्यावर काय हे आले, म्हणजे किती टेन्शन घेतलेत, काय घेतलेत. कारण ते पूर्ण त्यावेळी काय रेग्युलर होतं त्यावेळी अभ्यास फुल ह्याच्याने केले होते. नंतर एक महिन्यानंतर काय रीट नाही आलं, हे अभ्यास दडपणाखालीच केलेले आहेत. फार दडपणाखाली केले. आणि आत्ता सुद्धा त्यांना ते टेन्शनच आहे. फार टेन्शन आहे. त्यामुळे परत फुटू नये पेपर, एवढीच आमची. तुम्ही शासनाला काय सल्ला द्याल? इथून पुढे जे पेपर होतील NTA मार्फत ते ऑनलाईन पद्धतीने होऊ शकतात? नाही, ऑनलाईन पद्धतीने होऊ दे, ऑफलाईन पद्धतीने होऊ नये, की शासनाने दक्षता घ्यावी की हे पेपर फुटू नयेत याची दक्षता घ्यावी. शासनाचंच कार्य आहे ना ते. जेई मेन्स आणि जेई ॲडव्हान्स जसे पेपर घेतात ऑनलाईन, तसे ह्या मुलांचे सुद्धा नीटवाल्यांचे सुद्धा पेपर घ्यावेत. आणि चांगला मुलगा, एक सुज्ञ मुलगा डॉक्टर म्हणून भारताला म्हणजे भूषणा होईल अशी मला जरा ग्वाही वाटते ऑनलाईन पेपर घेतले की. धन्यवाद सर. आताच आपण विद्यार्थ्यांच्या आणि विद्यार्थ्यांच्या पालकांच्या प्रतिक्रिया घेतल्या. तर विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की दुबार पेपर घेतल्यामुळे आम्हाला ताण खूप येतोय. आणि पालकांचं पण म्हणणं आहे की शासनाने इथून पुढे पेपर फुटी होऊ नये म्हणून दक्षता घ्यावी. कोल्हापूरच्या अनेक ठिकाणांवर लोकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या प्रतिक्रिया आहेत. कॅमेरामॅन सूरज पाटीलसह मी ऋषिकेश गोळे, तरुण भारत, कोल्हापूर.